अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा
सा
सोन्या झालं का का त्याला बोलवायचं ना हा कोणला चल आतून घ्या ना इथं येणार झालं होय काय माहिती मला कान मागचं चौघ गेले करायला झाले होता भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन
धन्यवाद. या गायनासाठी मुलीचे पंजोबा म्हणजे आमचे मामा कान्होशंकर चौधरी मास्तर यांनी 100 रुपये दिलेले आहेत. मुलीचे आजोबा म्हणजे आमचे मेहुणे सुनील दशरथ जगताप यांनी 200 रुपये दिलेले आहेत. आणि मुलीचे आजोबा आमचे मावस भाऊ राजेश आरगडे यांनीही 100 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद, त्यांचे आभारी आहोत. या ठिकाणी मुलांचे आजोबा पंजोबा बारवे म्हणजे बारवे यांनी आमचे व्याही किशोरीचे वडील बारवे यांनी 500 रुपये दिलेले आहेत. आभारी आहोत. धन्यवाद. कासूबाई फटांगडे यांनीही या मुलांच्या कलेसाठी 200 रुपये दिलेले आहेत. त्यांचे आभार. धन्यवाद. ज्यांचं भोजन राहिलेलं आहे त्यांनी भोजन करण्यासाठी बसून घ्यायचंय आणि भोजन करता करता हे भजन ऐकायचंय. या ठिकाणी आमचे मेहुणे निवृत्ती पुंडे यांनी 100 रुपये दिलेले आहेत. आभारी आहोत. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. आत्ता केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत आपल्या पोटामध्ये राहील, पण आत्ता केलेल्या एखाद्या भजनाचा अर्थ भाग्यवंता घरी भजन पूजन आपण केल्यास नक्कीच आपलं जीवन सफल होईल. धन्यवाद. सुरू करा.
जेवण नाही केलं जायचं का? हा? अर्धा तास जारावं लागतं.
खरं भजन म्हणतात